श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः। विसर्जन सभेचे जन बुद्धी निश्चित श्री रघुनंदन, समीप द्वारपाळाशी झाला आज्ञा करिता पै झाला। असं विद्यादेवी सरस्वती गणेशाचं स्तवन करून कथेला सुरुवात करतेचं अनुसंधान ज्ञानवंत गुणवंत आणि बुद्धिवंत असणारे प्रभू रामचंद्रांनी सभा संपवून टाकली। द्वारपाळ समोरच उभा होता, त्या द्वारपाळाला असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी जवळ बोलवलं गेलं आणि त्या द्वारपाळाला काय सांगितलं? द्वारपाळा सज्ञाना लक्ष्मण भरत शत्रुघ्ना, वेगी पाचारी मम दर्शना कार्यकारणा पयासे। द्वारपाळजी लवकरात लवकर जावा, भरत आणि शत्रुघ्नाला माझ्याजवळ, भरतजीला लक्ष्मणजीला लवकरात लवकर माझ्याजवळ बोलून आला, माझ्या त्यांच्याकडे काहीतरी काम आहे। रे प्राणीपात करुणी स्वामीशी निघाला सौमित्र भवनाशी, मार्गेला करुणी विलंबासी अतिसत्वेर। प्रभू रामचंद्राला साष्टांग दंडवत घातला आणि लक्ष्मणजीच्या भवनाकडे अतिशय वेगाने द्वारपाळ निघाला। वेगी प्रवेशला सौमित्री मंदिरी, तव समुख लक्ष्मण ते अवसरी, ते कुर्या जोडले करी नमस्कार लगेचच सौमित्राच्या महालामध्ये, लक्ष्मणजीच्या महालामध्ये तो दूत गेला आणि दूताने साष्टांग दंडवत घातला। तुमची बेटी कारणे बोलू पाठविले रघुनंदने, ऐसे ऐकता लक्ष्मणे रथारूढ पै झाला। तुम्हाला बोलवण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय म्हणून तुमच्याकडे निरोप घेऊन आले। लगेच लक्ष्मणजी उठले, रथात बसले, निघाले। रथ जडित स्वयंनावरी आरुढी सौमित्र ते अवसरी, चालीला जेते कनक मृगारी बैसलाचे तिष्ठित। आणि लगेचच असणार रत्नाने मडवलेल्या रथामध्ये लक्ष्मणजी बसलेल्या ज्या ठिकाणी आपले प्रभू रामचंद्र वाट बघतात तिकडे निघाले। लक्ष्मण चालीला देखून दूत प्रवेशला भरत भवन, समुख देखून कैकेयी नंदन, दोन्ही कर जोडून नमन केले। लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राच्या भेटीला निघालेले आहेत। दूत लगेच असणाऱ्या भरतजीच्या महालामध्ये गेले, भरतजीला पाहिलं, साष्टांग दंडवत। विनंती अवतारी राजेंद्र, तुमचे भेटीची उत्कंठा श्री रामचंद्रा, बोलावू पाठविले गुण समुद्रा, तुम्हा कारणे मज लागी। लगेचच गेलं, नमस्कार केला म्हणजे असणारा तुमच्या भेटीचे कारण प्रभू रामचंद्राने तुम्हाला भेटीला बोलावलं, लवकरात लवकर चला। भूत मुखीचे ऐकून वचन वेगी उठविला कैकेयी नंदन, महापराक्रमी चरणाला गमन, अग्रज बेटी निघाला। मग लगेच असणार दूताचं बोलणं ऐकलं आणि आपला मोठा भाऊ प्रभू रामचंद्र त्याच्या भेटीसाठी भरतजी लगेच निघाले। भारत निघाल्या उपरी दूत प्रवेशला शत्रुघ्न मंदिरी, विनित वौरी जोडल्या करी शत्रुघ्नाशी नमस्कार। लगेच भरतजी निघालेला, दूत लगेच भरत शत्रुघ्नाच्या महालामध्ये गेला, हात जोडून विनंती पूर्वक असणारे भरत शत्रुघ्नाला काय म्हणू लागले? दूत म्हणे शत्रुघ्ना, तुमचे भेटीचे अर्थ श्री रघुनंदना, भरत लक्ष्मण अग्रज भजना, भेटवया पै गेले। अहो दूत म्हणू लागला, प्रभू रामचंद्राला तुमची भेट घ्यायची ही इच्छा निर्माण झालेली आहे। भरतजी गेलेले आहेत, लक्ष्मणजी गेलेले आहेत, शत्रुघ्न तुम्ही बी चला, लवकर चला। हो मासी बोलवया लागून मज पाठवी श्री रघुनंदन, तरी आता श्री गमन श्रीराम भेटी निघाले। अहो तुम्हाला प्रभू रामचंद्राने भेटीला बोलवलंय, हे निरोप माझ्या बरोबर पाठवलाय, म्हणून चला लवकर। प्रभू रामचंद्राच्या भेटीला दूतांनी सांगितलं शत्रुघ्नजीला। दूत मुखाची ऐकून गोष्टी शत्रुघ्न देवा उठाउठी, निघाला श्रीराम भेटी चरण चाली सत्वर। लगेच असणाऱ्या दूताचं बोलणं ऐकलं गेलं, लगेच प्रभू रामचंद्राच्या भेटीला शत्रुघ्न पायी निघालेले आहे। देवीची दूत पुढे येऊन श्रीरामाशी करुणी नमन, म्हणे स्वामी आले ते भरत शत्रुघ्न लक्ष्मण द्वारी। लगेच दूत सगळ्यांच्या पुढे गेला, प्रभू रामचंद्राला साष्टांग दंडवत म्हणला, राजन तुमच्या भेटीसाठी भरत शत्रुघ्न लक्ष्मणजी येऊ लागलेले आहेत। श्रीरामचित्त तुर मानसी दूताशी मरे दिगा बंधुशी, पाचारी मज सीमे पेची त्वरे करुणी। इकडे प्रभू रामचंद्र काळजीत पडलेले, दूताला म्हणले, हे लय उशीर व्हायला लागलाय, तिघांना बी लवकर पाठव। सेवेची दूत द्वारा पयाला म्हणे राजपुत्र हो भीतरी चला, तुमचे भेटीशी उताविला श्रीराम लगेच दरवाजाच्या जवळ आला, म्हणला लवकर लवकर चला बरं। म्हणले प्रभू रामचंद्र असणार वाट पाय उभा, भेटीच्या आवडी कृपाळू तातडी उतावळी झाले तुमच्या भेटीसाठी, चला लवकर। तिघे बंधू समीप येऊन तिघी वंदिला रघुनंदना,
मुख कोमाईले कळाहीन जैसा शशी ग्रहाचा तिघारे प्रभू रामचंद्र साष्टांग दंडवत केला आणि प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्याकडे बघितलं तर प्रभू रामचंद्राचा चेहरा पाडलेला दिसला, काळवंडलेला दिसला. जसं सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य काळा दिसावा तसं प्रभू रामचंद्राचा चेहरा सुकलेला दिसला. ते राम देखिला कैसा संध्याकाळीचा सूर्य जैसा अतिदिन मुख चंद्र कळ षोडशा उतरून जायचा मग मध्ये असणारा प्रभू रामचंद्राकडे पाहिलं तर दिवस मावळ्याला सूर्य जसा दिसावा तसं प्रभू रामचंद्र दिसू लागलेले आहेत, किंवा द्वितीयचे चंद्राची कोर दिसावी तशी असणारी कळाहीन प्रभू रामचंद्र दिसू लागलेत. आता शोभा सुख कमाई जायचा कमाई सुखे जळी हृदय चिंतेची काजळी तया ते जाणो सरले असे किंवा असणाऱ्या मुखावरले असणारे तेजस सगळं प्रभू रामचंद्राचं निघून गेलेलं होतं. चेहरा पडलेला होता म्हणजे असणारा जसं म्हणजे असणाऱ्या हृदयाच्या ठिकाणी एखाद्याच्या चिंतेची काजळी दिसावी आणि ती काजळी चेहऱ्यातून बाहेर यावी तसं प्रभू रामचंद्राचा चेहरा दिसला. श्रीरम काळहीन देखुनी तिघे बंधू जाण श्रीरामचरणी मस्तक ठेवून दीर्घ नमस्कार. प्रभू रामचंद्र दुःखावस्थेने चिंतातूर तिघांनी बी पाहिलं, तिघांनी बी आपलं डोकं प्रभू रामचंद्राच्या पायावर हळूच ठेवलं, लय वाटून थांबली. यांचा देखुनी अति आदर वेगी उठवी धरणीच्यावर दोही बाई आलंगिनी सत्वर तिघे बंधू सुखी त्यांचा आदर आणि नम्रता प्रभू रामचंद्राने बघितली आणि तिघाला बी आपल्या हाताने उठलं, तिघाला बी आलिंगन प्रभू रामचंद्राने दिलं. बाई चौरी तिघे बंधू तयाशी बोलीला कृपा सिंधू तुम्ही माझे सखे श्रोधू प्रणहुनी आपल्या समोर बसवलं. माझ्या जीवापेक्षा माझ्या प्राणापेक्षा आवडतं माझं तुम्ही तिघ जण भाऊ आहेत. बघा प्रभू रामचंद्र घरात एक महत्वाचा तुमचे आज्ञे करून मी राज्य करतो श्री रघुनंदन तुम्ही कुशल जाते शास्त्रज्ञ स्वधर्मी निपुण पै तुम्ही. तुमच्या आज्ञेने प्रभू रामचंद्र म्हणतात तुमची आज्ञा तुम्ही सांगाल तसं मी असणार ह्या गावाचं रक्षण करतोय, गावाचा कारभार चालवतोय. म्हणजे तुम्ही ज्ञानी हुशार आहोत, पंडित आहोत. बोला. तुम्ही मजलागी करिता स्वकर्म तुम्ही मजलागी करिता स्वधर्म तुम्ही मजलागी करिता व्रत नेम धर्म परायण पै तुम्ही माझ्यामुळे स्वकर्म चांगलं कर्म करता बरं का. नाहीतर बघा एखादा भाऊ एखादा वाईट कर्म करत असेल तर त्या भावाचं बी नाव झालं काय ह्या भाऊ आहे म्हणते ती आहे का नाही. तुम्ही माझ्यामुळेच असणारा स्वधर्म करता, माझ्यामुळेच तुम्ही असणारा स्वधर्माने वागता, माझ्यामुळेच म्हणजे असणारा तुम्ही व्रत संपन्न करता आणि नीतीने न्यायाने माझ्यामुळेच वागता. ऐसे श्रीरामाचे वचन ऐकून तिघे बंधू जाण हृदय निवाले परिमुख देखून झाले आपण. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलले. पण प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्याकडे बघितलं तर काहीतरी काळजी असल्यासारखं. आपण जर बसलं का ना माणूस विचार करता एवढं वाचा. एका जनार्दना शरण पुढे बंधूची संवाद होईल जाण मग सीता प्रवण प्रयाण लक्ष्मण जाऊन करील. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेलेलं गाव काका आपले सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले. शरण जाऊन म्हणजे असणार पुढे दोन भावांचा संवाद भाषण होईल. प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मणजीचे विचार विनिमय होईल म्हणजे असणार. आणि मग असणार सीतामाऊलीची डोहाळ पूर्ण करण्यासाठी सीतामाऊलीला घेऊन जाण्यासाठी सांगतील. पण प्रभू रामचंद्र म्हणून दाखवत नाही. तर गपचिप त्यांनी त्यांच्या पोटात ठेवले. त्यांच्या पोटात एक आणि वटात एक आहे. आता ती वटातलं असणार पोटातलं पोटात ठेवणार आहेत. पण वटातलं लक्ष्मणजीला बोलून सांगणार आहेत. लक्ष्मणजी सीतामाऊलीला असणार रथात बसवतील आणि ती त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठवतील. पण हे जगाला कळू देणार नाही. जग काय म्हणतंय काठिवली घरात काठिवली देतो बाबा हाकलून मग का अवघड नाही. मग ते प्रभू रामचंद्र कसं बाहेर काढतील लक्ष दिलं का. तिसरी बाबत रामाने उत्तर काढे कारठी काय श्रीराम बंधू दर्शन नाम चतुर्थी तुझदाय. श्री कृष्ण अर्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिक हरी श्री रामदेव भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय.